नमस्कार. महाराष्ट्रातल्या जमिनीच्या एका महत्त्वाच्या कायद्यात म्हणजे तुकडेबंदी कायद्यात काही मोठे बदल झाले आहेत. आता हे नवीन नियम नेमके आहेत तरी काय आणि याचा अनेकांवर काय परिणाम होऊ शकतो? चला तर मग एकदम सोप्या भाषेत हे सगळं समजून घेऊया. समजा आपल्याला आपल्या शेतासाठी एक विहीर खोदायची आहे किंवा अगदी शेतापर्यंत जायला एक छोटासा रस्ता हवाय. पण त्यासाठी लागणाऱ्या जमिनीचा छोटा तुकडा काही खरेदीच करता येत नाहीये. ऐकायला विचित्र वाटतंय ना, पण महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून ही एक खूप मोठी समस्या होती. आणि ही कारणं बघा किती साधी आहेत. पाण्याची सोय करायची आहे म्हणून विहीर किंवा आपल्याच शेतात पोहोचायला हक्काचा रस्ता हवाय. पण एका कायद्यामुळे या इतक्या किरकोळ वाटणाऱ्या गरजा पूर्ण करणं सुद्धा जवळजवळ अशक्य होऊन बसलं होतं. यामुळे झालं काय तर एक अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती की जिथे अगदी गरजेपोटी होणारे साधे सरळ जमिनीचे व्यवहार सुद्धा कायद्याच्या कचाट्यात अडकून पडायचे. तर मग प्रश्न पडतो की असा हा कुठला कायदा होता आणि तो मुळात आणला तरी का होता? या कायद्याचं नाव होतं महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम 1947. आता नाव मोठं असलं तर यामागची कल्पना अगदी सोपी होती की शेत जमिनीचे छोटे छोटे तुकडे होऊ नयेत. जमीन मोठी असेल तर शेती करणं सोपं जातं, उत्पादन वाढतं. उद्देश चांगला होता, पण त्याचे काही अनपेक्षित परिणामही झाले. पण आता ह्या परिस्थितीत एक मोठा बदल झालाय. जुलै 2023 मध्ये सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. चला, तोच निर्णय आता आपण पाहूया. सरकारने एक नवीन दुरुस्ती आणली आणि या दुरुस्तीने काय झाले माहितीये? हे जे छोटे आणि आवश्यक जमिनीचे व्यवहार अडकून पडले होते ना, ते करण्यासाठी 4 विशिष्ट चाव्या दिल्या आहेत. म्हणजे जुना कायदा पूर्णपणे रद्द केलेला नाहीये, पण काही खास व्यवहारांसाठी मार्ग मोकळा करून दिला. तर मग ह्या 4 नवीन चाव्या किंवा अपवाद आहेत तरी कोणते? पहिला, विहिरीसाठी जमीन. दुसरा, शेतरस्त्यासाठी जमीन. तिसरा, संपादनानंतर उरलेली जमीन. आणि चौथा म्हणजे ग्रामीण गृहनिर्माण योजना. म्हणजे सरकारने बरोबर ओळखलंय की पाणी, रस्ता आणि घर यांसारख्या मूलभूत गरजांसाठी तुकडेबंदी कायद्यात थोडी सवलत देणं किती गरजेचं आहे. ओके, तर सुरुवात करूया पहिल्या आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाच्या चावीने. ती म्हणजे विहिरीसाठी जमिनीचा लहान तुकडा खरेदी करण्याची परवानगी. आता बघा, विहिरीसाठी जमीन घ्यायची असेल तर काही स्पष्ट अटी आहेत. सगळ्यात पहिली अट, ती जमीन घेणारा माणूस हा आधीपासूनच तिथल्या जवळच्या जमिनीचा मालक असावा. दुसरी गोष्ट, जास्तीत जास्त 2 आर म्हणजे साधारण 2000 चौरस फूट जमीन घेता येईल. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे भूजल संरक्षण यंत्रणेकडून ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे NOC घेणं बंधनकारक आहे. शिवाय 7/12 वर विहीर वापराकरिता मर्यादित असा शेराही लागतो. आणि ही जी सगळी प्रक्रिया आहे ना, यात अचूकतेवर खूप भर दिलाय. म्हणजे अर्ज करतानाच विहिरीच्या जागेचे नेमके जिओ कोऑर्डिनेट्स द्यावे लागतात. जिल्हाधिकाऱ्यांची जी मंजुरी मिळते त्यातही हे कोऑर्डिनेट्स असतात. आणि हो, खरेदी खताला सुद्धा हा मंजुरी आदेश जोडावा लागतो. हे सगळं यासाठी की भविष्यात कोणताही गोंधळ होऊ नये. चला, आता वळूया दुसऱ्या चावीकडे. ती आहे शेतरस्त्यासाठी जमीन मिळवण्याबद्दल. आता रस्त्यासाठी जमीन घेण्याचे नियमही बऱ्यापैकी विहिरीसारखेच आहेत. इथेही जमीन घेणारा माणूस जवळच्या जमिनीचा मालक असावा लागतो. पण इथे काही गोष्टी वेगळ्या आहेत. एक कच्चा नकाशा द्यावा लागतो, सोबतच जिओ कोऑर्डिनेट्स आणि एक शपथपत्र म्हणजे ॲफिडेव्हिट सादर करावं लागतं. आणि त्यात स्पष्ट लिहावं लागतं की हा रस्ता जवळच्या मुख्य रस्त्याला कसा जोडला जाईल. 7/12 वरही याची नोंद होते की हा रस्ता फक्त लगतच्या जमीनधारकांसाठीच आहे. ह्या प्रक्रियेत अजून एक महत्त्वाचा टप्पा आहे. जिल्हाधिकारी थेट मंजुरी देत नाहीत. ते आधी स्थानिक तहसीलदाराकडून एक रिपोर्ट मागवतात. मग तहसीलदार जागेवर जाऊन पाहणी करतात, जिओ कोऑर्डिनेट्स तपासतात आणि हा रस्ता खरोखरच मुख्य रस्त्याला जोडला जातोय की नाही याची खात्री करतात. त्यांच्या रिपोर्टनंतरच जिल्हाधिकारी अंतिम मंजुरी देतात, जी खरेदी खतासोबत जोडावी लागते. ओके, तर विहीर आणि रस्त्यानंतर आता उरलेल्या 2 महत्त्वाच्या चाव्या पाहूया. या जरा वेगळ्या पण तितक्याच महत्त्वाच्या आहेत. ह्यातली पहिली केस आहे संपादनानंतर उरलेल्या जमिनीची. म्हणजे बघा, समजा रस्ता किंवा हायवेसाठी सरकारनं मोठी जमीन घेतली आणि त्यानंतर एखादा छोटासा तुकडा उरला जो विकता येत नव्हता. आता तो विकता येणार आहे. आणि दुसरी केस आहे ग्रामीण गृहनिर्माण योजनांसाठी. म्हणजे सरकारी घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी लहान भूखंड मिळवता येतील.
आता या ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या नियमांबद्दल बोलूया. हे कोणासाठी आहे? तर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने जे लाभार्थी ठरवले आहेत, फक्त त्यांच्यासाठी. प्रत्येक लाभार्थ्याला जास्तीत जास्त 500 चौरस फुटांपर्यंत जागा घेता येईल. पण यालाही अटी आहेत. ती जमीन निवासी वापरासाठी मंजूर असायला हवे आणि तिथे पोहोचण्यासाठी योग्य रस्ताही असला पाहिजे. ठीक आहे, मग ह्या सगळ्या परवानग्या मिळाल्या की झालं का? नाही. यावर काही व्यावहारिक आणि वेळेची बंधनं सुद्धा आहेत. ती काय आहेत ते पाहूया. हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे की ही मंजुरी कायमची नसते. जिल्हाधिकाऱ्यांकडून एकदा मंजुरी मिळाली की खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी फक्त 1 वर्षाचा वेळ मिळतो. काही कारणास्तव नाही जमलं तर अर्ज करून अजून 2 वर्षांची मुदतवाढ मिळू शकते. पण या 3 वर्षात जर व्यवहार झाला नाही तर ती मंजुरी आपोआप रद्द होते. हा नियम गैरवापर टाळण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि आता सगळ्यात कडक नियम. कायद्यात स्पष्ट म्हटले, ज्या प्रयोजनासाठी मंजुरी दिलेली आहे त्या प्रयोजनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रयोजनासाठी खरेदी केलेल्या उक्त जमिनीचा वापर केल्याचे निदर्शनास आल्यास अशा प्रकारची मंजुरी प्रारंभापासून रद्द समजण्यात येईल. सोप्या भाषेत सांगायचं तर विहिरीसाठी जमीन घेतली आणि तिथे दुकान टाकलं तर ती परवानगी मूळ तारखेपासूनच रद्द मानली जाईल. म्हणजे तो संपूर्ण व्यवहारच बेकायदेशीर ठरेल. तर मग हे जे नवीन बदल झाले आहेत ते खरंच प्रगती आणि शेतजमिनीचं संरक्षण यांच्यात योग्य संतुलन साधतील का, की महाराष्ट्राच्या जमिनीच्या कहाणीतला हा फक्त एका नवीन अध्यायाची सुरुवात आहे? यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.